मराठा मंचतर्फे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण। मराठा मंचतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त औदुंबर लॉन्स येथे सलग 11वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, उपजिल्हाधिकारी कैलास कडलक, उपसंचालक कृषी विभाग शिलानाथ पवार, मसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील, माजी नगरसेवक अरुण पवार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंचचे अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण यांच्या प्रस्तावनेने झाली। त्यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याची महती विशद करत समाजातील महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कड यांनी, पाहुण्यांचा परिचय निलेश पवार, विजय पाटील यांनी तर सुनील निरगुडे यांनी आभार मानले। या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवमती गायत्री, सुरेखा मधुकर जाधव, शिवमती युवा अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती अरुणा जगदीश पाटील, आदर्श शिक्षिका शिवमती रंजना बेबीताई मधुकर पिचाळे, कर्तव्यदक्ष वकील शिवमती स्वप्ना सुलोचना नेताजी सूर्यवंशी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मराठा मंच आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा याचं आयोजन आज 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव निमित्त करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान केला जातो। हे सन्मान करण्याचं काम जे अविरतपणे गेल्या 15 वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे। अनेक समाजामध्ये काम करणाऱ्या ह्या भगिनींचा गौरव करून त्यांना त्या क्षेत्राबद्दलचं चांगल्या प्रकारचं प्रशस्तीपत्र जे आहे ते मराठा मंचाच्या माध्यमातून दिलं जातं, त्यांचा गौरव केला जातो। या प्रसंगी तसंच शिवजन्मोत्सव प्रसंगी शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। वर्षभरातून समाजामध्ये काम करणारे असे 2 कार्यक्रम आहेत, जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवजन्मोत्सव। या प्रसंगी समाजातील लोकांचा गौरव केला जातो। या प्रसंगी नाशिक शहरामधील अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी 5 महिला भगिनींना जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त आदरणीय प्रशांत बच्चाव साहेब उपस्थित होते। त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील साहेब उपस्थित होते। तसंच कृषी क्षेत्रामध्ये उपसंचालक
माजी उपसंचालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नगरसेवक अरुण पवार साहेब उपस्थित होते. तसंच उपजिल्हाधिकारी कैलास कडलक साहेब हेही उपस्थित होते. एमजी न्यूज टीम, नाशिक.